जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, मी त्या आंबेडकरांना मानत नाही। भारतात बरेच काय जास्तीत जास्त प्रमाणात लोक आहेत जे तोंडावर बोलत नाहीत पण मनात मात्र द्वेष ठेवून आहेत आणि काही तर सरळ सरळ म्हणतात की आम्ही आंबेडकरांना मानत नाही। तुम्हाला मानायला सांगितलं तरी कोणी आहे आणि तुम्ही माना या नका मानू, कुणालाही फरक पडत नाही। कारण तुमचं वाचन नाही, तुमचा अभ्यास नाही, तुम्हाला हे ठाऊक नाही की तुमचा व तुमच्यासोबत हजारो जातींचा व करोडो लोकांचा उद्धार करता नक्की कोण आहे ते। तुम्हाला वाटते की तुमचा उद्धार तुमच्या देवांनी व धर्माने केलेला आहे, तर मग मोठा गैरसमज आहे तुमचा। अरे आरक्षण वगैरे सोडा, तुम्ही 6600 जातीतील करोडो लोकांना धर्माच्या शूद्र व अतिशूद्र वर्णातून बाहेर काढणारे बाबासाहेबच आहेत। ह्यालाच म्हणतात खरं आरक्षण। आम्ही मानत नाही म्हणताना तर सांगा कोणते देव आलेले तुम्हाला शूद्र व अतिशूद्रतून बाहेर काढायला? ब्राह्मणी हिंदू धर्मातून तुम्ही 6600 जाती ब्रह्मदेवाच्या तळवातून जन्मलात हे तरी तुम्हाला ठाऊक आहे का? ब्रह्मदेवाच्या तळव्यातून जो वर्ण जन्मला त्याला शूद्र म्हणतात हे तुम्हाला ठाऊक आहे का? शूद्र म्हणजे सेवक, दास, सर्वंट ऑफ अबोव 3 हे तुम्हाला ठाऊक आहे का? शूद्र हा चातुर्वर्ण म्हणजे 4 वर्णातील वरील 3 वर्णाचा सेवक। त्याने मरेपर्यंत फक्त वरील 3 वर्णांची सेवा करायची, कोणतेही अधिकार तुम्हाला नव्हते। मनुस्मृती ग्रंथ वाचल्यानंतर कळेल। आणि हो, हे जे हिंदू धर्म तुम्ही करत आहात ना, तो हिंदू धर्मच अस्तित्वात नाही आहे। मूळ धर्म हा आर्य वैदिक ब्राह्मण धर्म आहे, ज्याला काहींनी हिंदू असं नाव दिलं। हिंदू हे नाव कोणतेही वेदात पुराणात ग्रंथात नाही। म्हणून ह्या आर्य वैदिक ब्राह्मणी धर्मातील काहींना असं सांगितलं की वेदामध्ये सप्तसिंधू हे वर्णन केले आहे, ज्या सप्तसिंधूच्या रहिवाशांनी परकीय आक्रमणांना अनेक वर्षे सामोरे जाऊन शेवटी जिंकले। त्या सप्तसिंधू नदीला व जवळील लोकांना परकीय लोक सप्तसिंधूतील स ला ह म्हणायचे व सप्त हिंदू म्हणायचे व सप्त हिंदूचे ह्यांनी हिंदू करून टाकलं व तमाम लोकांना सांगितलं की आपण हिंदू आहोत। ह्या ब्राह्मणी हिंदू धर्मानुसार ब्रह्मदेवाच्या शरीराच्या 4 भागातून 4 वर्ण जाती जन्मल्या, ज्याला चातुर्वर्ण्य म्हणतात। 4 वर्ण जाती, ह्या चातुर्वर्ण्यात ब्रह्मदेवाच्या तोंडातून ब्राह्मण जन्मला, बाहूतून क्षत्रिय, पोटातून वैश्य, तळव्यातून शूद्र जन्मला। हा जो तळव्यातून जन्मलेला शूद्र व अतिशूद्र आहे ना, त्या तुम्ही आम्ही अशा सर्व 6600 जाती आहात ज्यांना कोणताच अधिकार नव्हता। व तुमचा आर्य वैदिक ब्राह्मणी धर्म व त्यांचे ग्रंथ वाचल्यानंतर बाबासाहेबांनी भर चौकात तो ग्रंथ जाळला व धर्म सोडला आणि तुम्हाला शूद्र व अतिशूद्र ह्यातून बाहेर काढले। पण तुम्ही देव धर्मांना चिकटून राहिलात व शेवटी जनरल, ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी, एनटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी अशा कॅटेगरीमध्ये बसवलेत। संविधानात 340वा कलम ओबीसी एसबीसी करिता लिहिले, कारण ह्या सर्वात जास्त जाती आहेत ज्यांना धर्मानुसार शूद्र लेखून सर्व अधिकारापासून वंचित ठेवले गेलेलं। नंतर 341वा कलम एससी एसटी करिता लिहिला, ज्यातही बऱ्याच जाती मोडतात व त्यानंतर त्यांनाही सर्व अधिकारापासून वंचित ठेवलं गेलं होतं। तुमच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की तो आंबेडकर खालच्या जातीचा होता, त्याने आमच्या देवा धर्माला नावं ठेवली। त्याने एकट्यानं संविधान लिहिलं नाही, तर इतरही संविधान कमिटीत होते। त्यांनी फक्त त्यांच्याच जातीला आरक्षण दिलं, आमच्यासाठी काहीही केलं नाही। आम्ही जास्त मार्क काढून आम्हाला ऍडमिशन नाही इत्यादी। आपण आपल्या देवांच्या गोष्टींची नीट चाचणी केली ना व धर्मग्रंथ जे संस्कृत मधले जे तुम्हा आम्हाला वाचण्याचा अधिकार नव्हता, तू जर आपण 6600 जातींनी वाचले तर कदाचित डोळे उघडतील। फक्त महार जातच नव्हे तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्या जाती सोडल्या की सर्व जाती ह्या शूद्र व अतिशूद्रच आहेत, हे विसरू नका। व तुम्हाला ह्यातून बाहेर फुले आंबेडकरी विचारधारेने काढले आहे। धर्मानुसार 100% आरक्षण 2500 वर्षे फक्त चातुर्वर्ण्यातील 3 जातींनी घेतले, म्हणून बाबासाहेबांनी शूद्र व अतिशूद्रांना म्हणजेच ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी ह्यातील 6600च्या आसपास जातींनी शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात समान यावे। संविधानात 100% मधून 52% ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी मधील जातींसाठी लिहिलं, तर उरलेले 48% जनरल कॅटेगरीमध्ये मोडलेत। जातीकरिताही लिहिलं। ज्या 3 वर्णांनी 2500 वर्षे सर्व अधिकारांचा आस्वाद घेतला, त्यांनाही बाबासाहेबांनी संविधानात सर्व अधिकार दिलेले आहेत। सोबतच 4ही वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रतील स्त्रियांना शिक्षणाचा, घटस्फोटाचा, दुसरे लग्न करण्याचा, जोडीदार निवडण्याचा, पालकांच्या प्रॉपर्टीत समान अधिकार, मॅनॉरिटीच्या सुट्ट्या, शिक्षणानुसार समान पगार, बालविवाह थांबविणे, विधवा, केशोपन, बालमजुरी न मोजता मांडता येणारे
असे अनेक अधिकार व स्वातंत्र्य दिले आहे जे तुम्हाला तुमच्या देवानी धर्माने ग्रंथाच्या नावाने माणसानेच लिहून गंडवलेलं. हजारो वर्षे ज्यातून तुम्हाला बाहेर काढायला ना तुमचे 33 कोटी देव आले, ना इतर धर्माचे देव आले, ना कोणतेच देवी चमत्कार घडला, ना फुले आंबेडकर सोडून इतर कोणता पुरुष आला. चारही वर्णाच्या स्त्रियांना देवाने धर्माने ग्रंथाने सर्व अधिकार लाथाडलेले. म्हणून बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलं, जेणेकरून हिंदू स्त्रियांना सर्व अधिकार मिळावे. तुमचे संस्कृत देव वेद पुराण ग्रंथ मनुस्मृती जे तुम्हाला वाचायलाही अधिकार नव्हता. एकदा वाचा मराठीत, सर्व मग कळेल कोणता देव व धर्माने काय काय कायदे केले आहेत ते. नंतर मग हिंदू कोड बिल व संविधान वाचा. खूप काही आहे सांगायला, पण जाऊ द्या. फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या की धर्मातील चातुर्वर्ण्यातील ब्राह्मणांच्या तळव्यातून जन्मलेल्या शूद्र व अतिशूद्रांना 6600 जातींना ह्या शूद्र व अतिशूद्रातून बाहेर काढायला कोण आलेलं? मग बोला, मी त्या आंबेडकरांना मानत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.